शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेचे सध्याचे अस्तित्वात असलेले बोधचिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही, कारण राज्य शासनाने केवळ अहमदनगर महानगरपालिकेचे नामांतर अहिल्यानगर महापालिका असे करण्याचे निर्देश दिले आहेत। महापालिकेच्या सध्याची आर्थिक स्थिती पाहता नवीन बोधचिन्ह तयार करण्यासाठीचा अनावश्यक खर्च टाळून नव्याने बोधचिन्ह तयार करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी अभय ललवानी यांनी महापालिका आयुक्त प्रशासक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। पत्रामध्ये नावात बदल केलेल्या सुधारित बोधचिन्हाचा समावेश देखील करण्यात आला आहे। शहरातील झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत एकूण 9,28,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास रविवारी पहाटे 3 वाजता व्यापारी मोहल्ला झेंडीगेट परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जिवंत जनावरांना डांबून ठेवून त्याची कत्तल करण्यात येत आहे, अशी माहिती मिळाली होती। भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत 5 मटका अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी छापा टाकून 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहे। त्यांच्याकडून 5,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना बुरानगर, वराडवाडी, बाराबाबळी अशा वेगवेगळ्या ठिकाणी मटका जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती। त्यानुसार पथकाने कारवाई केली। महापालिका प्रशासनाने प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात जन्ममृत्यूच्या दाखल्यांचे वितरण सुरू केले आहे। त्यामुळे दाखल्यांसाठी सुरू असलेली नागरिकांची ससेहोलपट थांबली आहे। एका प्रभाग समिती कार्यालयातून दररोज 40 ते 50 दाखल्यांचे वितरण करण्यात येत आहे। शिवाय या कामासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे। कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह इतर कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची व प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली। या प्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पोलीस कर्मचारी पोलीस ठाण्यात कामावर असताना तेथील लँडलाईनवर फोन करून त्याने स्वतःचे नाव भाऊसाहेब शिंदे सांगत संबंधित कर्मचाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली। सदर महिला कर्मचाऱ्याने हा प्रकार सहकारी कर्मचाऱ्यांना सांगितला। प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देईल अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।